स्टार्ट करा. ओके, माझा व्हिडिओ दिसतोय ना? दिसतोय. तुम्ही आता काहीच बोला का, स्टार्ट करा. ओके. नमस्कार, सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत माध्यमिक शिक्षण विभागाकडून तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. खूप खूप स्वागत आजच्या तासिकेमध्ये. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 उष्णता याचा अभ्यास कालपासून आपण सुरू केलेला आहे. तर त्यामधील जो उर्वरित भाग आहे तो आपण आज बघणार आहोत. तर तत्पूर्वी थोडक्यात मी या ठिकाणी रिव्हिजन घेईल. काल आपण काय काय पाहिलेलं. पहिला मुद्दा आपण पाहिला होता अप्रकट उष्मा. त्यानंतर त्याच्याशीच जोडून आपण दुसरा मुद्दा घेतला होता पुनर्हिमायन. आणि शेवटचा मुद्दा आपण घेतला होता पाण्याचे असंगत आचरण. तर या संदर्भात आपण पूर्ण अभ्यास तपशिलामध्ये केलेला आहे. आज आपण जो मुद्दा अभ्यासणार आहोत तो मुद्दा आहे दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. दॅट इज इन इंग्लिश वी कॉल्ड इट ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. सो तुमच्या समोर मी ते प्रेझेंट केले आहे. आता आपण बघूया दवबिंदू तापमान आणि आर्द्रता म्हणजे काय. आता या संदर्भात आर्द्रता ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला 7वीच्या वर्गात झालेला आहे. त्या बाबतीत तुम्ही परिचित आहात. तर विद्यार्थी मित्र हो, तुमच्या समोर 2 आकृत्या दिसत आहे. डाव्या बाजूला आपली पृथ्वी आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला मी एक वृत्तालेख स्वरूपात एक आकृती तुमच्या समोर काढलेली आहे. तर या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल की यू नो व्हेरी वेल की पृथ्वीचा 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. ही कल्पना तुम्हाला यापूर्वी आहे आणि माहिती देखील आहे. आणि तुम्हाला माहित असेल 71% पृष्ठभाग जर पाण्याने व्यापलेला असेल तर असे हे जे पाणी आहे त्या पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं. मग त्यामुळे काय होतं, वातावरणामध्ये नेहमीच काही प्रमाणात बाष्प राहतं. म्हणजे बाष्पीभवन ही प्रक्रिया सतत चालू असल्यामुळे वातावरणामध्ये बाष्प हे काही प्रमाणामध्ये शिल्लक राहतच. मग वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास आपल्याला मदत होते या ठिकाणी. म्हणजे वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे यावरून आपल्याला लक्षात येतं की जे हवामान आहे त्याचं स्वरूप कसं आहे आणि या ठिकाणी हे आपल्याला लक्षात येईल. तर या ठिकाणी हा एक महत्वाची संकल्पना ही आहे की हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजेच आर्द्रता होय. त्या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल. थोडक्यात मी तो समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी ही संकल्पना आपली लक्षात आली असेल. ओके. आता एका दिलेल्या तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावले जाते. म्हणजे बाष्प सामावण्याची जी एक लिमिट आहे ही एक कमाल मर्यादा आहे. पण या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास त्या अतिरिक्त बाष्पाचे काय होईल, सहजच पाण्यात रूपांतर होईल. आणि म्हणजेच काय, हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानास बाष्पाने संपृक्त आहे असे म्हटले जाते. म्हणजे हे हवा बाष्पाने संपृक्त असणे आणि हवा असंपृक्त असणे, तर ह्या 2 संकल्पना या ठिकाणी महत्वाच्या आहेत. तर हवा बाष्पाने संपृक्त आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी समजावलेलं आहे. मग हवा संपृक्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण कशावर अवलंबून असेल, तर त्या वातावरणामध्ये असणाऱ्या तापमानावर ते अवलंबून असेल. आणि साहजिकच आहे की तापमान जर कमी झालं किंवा कमी असेल तापमान तर हवा संपृक्त होण्यास कमी बाष्प लागते. त्या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊया. उदाहरण समजा 40 अंश सेल्सिअस तापमानाच्या
1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते व ती हवा बाष्पाने संपृक्त होते. म्हणजेच अशा हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त जे बाष्प आहे त्याचं संघनन होतं. परंतु याच्या उलट कोरड्या हवेचं असेल. कोरड्या हवेचे तापमान 20 अंश सेल्सिअस असल्यास ती हवा 14.7 ग्रॅम एवढ्या बाष्प पातळीलाच संपृक्त होते. आणि म्हणजेच काय, तर या ठिकाणी ही जी संकल्पना आहे हवा असंपृक्त असणे, ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. तर एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा, एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हणतात. आणि हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेले असल्यास ती हवा असंपृक्त हवा आहे असे म्हटले जाते. तर या ठिकाणी दोन संकल्पना आपल्या समोर मी मांडलेल्या आहेत. एक हवा असंपृक्त केव्हा असते ते, आणि दुसरी संकल्पना जो आपला मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे दवबिंदू तापमान. आता यानंतर हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण, निरपेक्ष आर्द्रता ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी या राशीच्या साह्याने मोजले जाते. म्हणजेच हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण, हवेमध्ये पाण्याची जी वाफ आहे त्याचं प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साह्याने मेजर केले जाते. आता एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे पाण्याची वाफ निरपेक्ष आर्द्रता या राशीत मोजली जाते, तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हटले जाते. आणि ही जी निरपेक्ष आर्द्रता आहे ही सर्वसाधारणपणे किलोग्राम प्रति मीटर घन मध्ये मोजली जाते. तर याप्रमाणे ही संपृक्त हवा किंवा असंपृक्त हवा आणि निरपेक्ष आर्द्रता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता पुढे जी संकल्पना आहे, हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते. म्हणजे आपल्याला माहित असेल कधी कधी हवेमध्ये दमटपणा किंवा कधी कधी कोरडेपणा याची जाणीव होते, परंतु ही जी जाणीव आहे ही जाणीव हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते. तर ती कशावर अवलंबून असते, बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे यावर देखील ती अवलंबून असते. म्हणजेच काय, तर हवेच्या तापमानावर अवलंबून असते. म्हणजे हवेमध्ये किती तापमान आहे त्यावरती ह्युमिडिटी किंवा जो हवेचा कोरडापणा आहे, शुष्कता आहे, ती त्या तापमानावर अवलंबून असते. म्हणजेच दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजले जाते. म्हणतात रिलेटिव्ह ह्युमिडिटी. म्हणजे याप्रमाणे ही बरोबर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान छेद दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान गुणिले 100. तर याप्रमाणे शेकडा सापेक्ष आर्द्रता जी आहे वातावरणामधली आपल्याला जर काढायची असेल तर ती या सूत्राच्या साहाय्याने काढली जाते. आता पुढे जे आहे दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता
100% असते. तर जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. म्हणजे हवा जेव्हा दमट असते त्यावेळेला त्याची सापेक्ष आर्द्रता किती असते? 60% पेक्षा जास्त. आणि त्याच्या उलट ही संकल्पना त्याच्या उलट आपल्या लक्षात येईल की जर सापेक्ष आर्द्रता, आता सापेक्ष आर्द्रता तुम्हाला मी आता समजावलेली आहे, ती जर 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते. म्हणजे हवा कोरडी असणे आणि हवा दमट असणे ही सापेक्ष आर्द्रतेच्या त्या टक्केवारीवर अवलंबून असते. म्हणजेच आपल्याला हे देखील या ठिकाणी लक्षात आलं असेल. आता पुढे एक महत्वाचा जो एक अभ्यास आहे ज्याचा मला वाटतं बऱ्याच वेळा आपण ते पाहिलेलं देखील आहे. या ठिकाणी तुमच्या समोर मी एक आकृती प्रेझेंट केलेली आहे. आकृती ही एक विमान आहे आणि त्या विमानाच्या मागे एक पांढरा पट्टा, त्याला इंग्रजीमध्ये ट्रेल असं म्हटलं जातं. हा पांढरा पट्टा निर्माण झालेला आहे विमानाच्या मागे तुम्ही बघत असाल. आणि मला वाटतं खास करून तुम्ही ज्यावेळेला विमान आकाशातून फ्लाय होत त्यावेळेला तुम्ही याचा अनुभव घेतलेला आहे आणि फार कौतुकाने देखील आपण हे बघत असतो. आणि आपण घरी आपल्या आई वडिलांना देखील विचारतो की हे नेमकं काय आहे, हे कशा पद्धतीने होतं. तर हे आपल्याला आता बघायचं आहे. आणि शक्यतो हिवाळ्याच्या कालावधीत निरभ्र आकाश असेल आणि उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा म्हणजे ट्रेन निर्माण झालेला आपण बघतो आणि नेहमी याचा अनुभव घेतो. या संदर्भात आपल्या वेगवेगळ्या कल्पना असतात किंवा आपल्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी येतं की हे नेमकं कशामुळे होतं, का होतं. तर हे आता आपल्याला बघायचं आहे की हा पांढरा पट्टा नेमकं काय आहे, कशामुळे हे होत असेल. तर त्याचं एक वैज्ञानिक कारण आहे. कारण या विश्वामध्ये सर्वसाधारणपणे कोणतीही घटना जी असते त्यामागे एक विशिष्ट कारण असतं. आणि ते कारण म्हणजे कोणतं, तर एक सायंटिफिक रिझन म्हणजे वैज्ञानिक कारण त्यामागे असतं. तर हा जो पांढरा पट्टा या ठिकाणी दाखवलेला आहे तो पांढरा पट्टा कशामुळे होतो आणि त्याचं काय कारण आहे ते आता आपण बघूया. आता त्याचं कारण आहे की विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे संगणन होते. आणि काय होतं, त्या संगणन जे वाफ आहे त्याचं जे संगणन झालेलं आहे त्यापासून ढग तयार होतात. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, त्या सभोवताली असणारे वातावरण सापेक्ष आर्द्रतेची जर असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो. आणि तो पांढरा पट्टा नाहीसा होण्यासही अधिक वेळ लागतो. आणि त्याच्या उलट जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर काय होईल, लहान पांढरा पट्टा कमी तयार होतो किंवा कधी तयार होतो तर कधी तयारही होत नाही. तर हे देखील आपण मागील या मध्ये पाहिल्याप्रमाणे की सापेक्ष आर्द्रतेवर हे अवलंबून असतं. आता दुसरा एक नित्याचा अनुभव आपल्याला असतो की आपण ते पाहिलेलं पण आहे आणि त्याचा खास करून नेहमी आपण अनुभव घेतो. तो अनुभव हा की थंड पाण्याची बाटली खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये आपण ती थंड पाण्याची बाटली फ्रीज मधून जर काढली आणि ती जर बाटली काढून टेबलावर ठेवली तर काय होईल, थोडा वेळ आपण त्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागाचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर त्या बाटलीच्या बाहेरच्या पृष्ठभागावर आपल्याला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. आणि दुसरी एक या निसर्गामध्ये घडणारी घटना ती म्हणजे हिवाळ्याच्या पहाटेच्या वेळी सर्वसाधारणपणे आपण जेव्हा थंडीच्या दिवसामध्ये बाहेर पडतो सकाळी सकाळी खास करून, तर त्या हिवाळ्यात पहाटेच्या वेळी गवताच्या पानाचे किंवा झाडाच्या पानाचे, कोणतेही पान गवत असो किंवा झाडाच्या पानाचे आपण जर निरीक्षण केलं तर काय दिसेल आपल्याला. आणि त्याच्यानंतर अजून एक निरीक्षण आपल्या लक्षात आलं असेल की हिवाळ्याच्याच पहाटेच्या वेळी गाडीच्या काचांचं जर आपण निरीक्षण केलं, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे, प्रयत्न केलाय मी तो समजावण्याचा, की लेफ्ट साइडला जी आकृती आहे हे गाडीचं काच आहे आणि त्यावर आपल्याला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसत आहे. तर हे जे आहे हे वाफेचं संघनन
त्यामुळे हे झालेलं आहे, किंवा सापेक्ष आर्द्रतेवर हे अवलंबून असतं. आणि त्याच्या मध्यभागी एक आकृती आहे की वनस्पती असो कोणतीही, मग गवत असो किंवा झाडं असो, त्या झाडावर देखील अशा पद्धतीचे दवबिंदू आपल्याला दिसतात. आणि तिसरी जी आकृती आहे, तर अशा पद्धतीचा जो अनुभव आहे आपण तो नेहमी घेत असतो. तर याप्रमाणे हे निरीक्षण आपण अनुभवत असतो. आता हे का होतं, थोडक्यात हे आपण बघूया. तर काय होतं, थंड पाण्याची बाटली आपण फ्रीज मधून काढून टेबलावर ठेवली, तर बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. आणि त्याच्यानंतर पहाटेच्या वेळी गवताचे किंवा झाडाच्या पानांचे किंवा गाडीच्या काचेचे निरीक्षण केल्यास पानावरती देखील तसेच गाडीच्या काचेवरती पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला या दोन्ही निरीक्षणातून दिसून येतं. मग याच्यावरून काय स्पष्ट होतं की हवेमध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण, त्यामध्ये आपल्याला समजतं की हवेमध्ये असलेलं जे बाष्पाचं अस्तित्व आहे त्याचं पाण्यात रूपांतर होतं, ते बाष्पाचं अस्तित्व आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. तर हे नेमकं का होतं, तर जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संपृक्त होत जाते. आता हे संपृक्त होत जाणे हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे की हवा संपृक्त होणे म्हणजे नेमकं काय, ते परत सांगायची काही आवश्यकता नाही. तर हवा थंड होते तेव्हा तापमान कमी होतं, आणि कमी झाल्याने काय होतं, हवा वाफेने संपृक्त होत जाते. आणि त्यामुळे काय होतं, अतिरिक्त जे बाष्प आहे, एक्स्ट्रा बाष्प जो आहे, जो वेपर आहे, तो अतिरिक्त बाष्प, त्या अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब त्या वनस्पतीवर किंवा त्या गाडीच्या काचेवर, किंवा आपण फ्रीज मधून बॉटल काढली तर त्या बाटलीवर देखील त्या पद्धतीचे लहान लहान थेंब बनताना आपल्याला दिसतात. तर हे जे आहे हे सर्व हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर, म्हणजेच काय, दवबिंदू तापमान अवलंबून असते. म्हणजे हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदूचं जे तापमान आहे ते अवलंबून या ठिकाणी असतं. तर हे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की वातावरणामध्ये ज्या या 3 घटना होतात त्यामागील नेमकं काय कारण आहे. आता यामधील या प्रकरणातील पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे उष्णतेचे एकक, युनिट ऑफ हीट. प्रत्येक वैज्ञानिक ज्या संकल्पना आहेत प्रत्येकाचं एकक आपल्याला जवळपास बऱ्याच अंशी माहिती आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे SI पद्धतीमध्ये उष्णतेचं एकक नेमकं काय आहे. तर कालच आपण मला वाटतं या संदर्भात थोडक्यात चर्चा केली होती की SI मापन पद्धतीमध्ये जूल आणि CGS मापन पद्धतीमध्ये उष्णतेचं एकक आहे कॅलरी. त्याच्या शॉर्ट मध्ये आपण CAL आणि जूलला आपण लिहितो कॅपिटल J. तर याप्रमाणे हे उष्णतेचं एकक आहे. आता दुसरी एक संकल्पना या ठिकाणी ही अशी आहे की 1 किलो कॅलरी उष्णता आणि 1 कॅलरी उष्णता, या दोन ज्या संकल्पना आहेत त्या महत्वाच्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ते 1 किलो कॅलरी उष्णता म्हणजे नेमकं काय आणि 1 कॅलरी उष्णता म्हणजे नेमकं काय. तर 1 किलो कॅलरी, या किलो शब्दावरून आपल्या लक्षात असेल की 1 किलोग्राम पाण्याचे तापमान जवळपास 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे त्या लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हटले जाते. आणि त्याच्या उलट वरती 1 किलोग्राम पाण्याचं तापमान टेम्परेचर तेच आहे आणि खाली 1 ग्रॅम पाण्याचे तापमान, जवळपास ह्या दोन तापमानाच्या रेंज मध्ये 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे या लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असे म्हटले जाते. याच्यामध्ये फक्त एकच हा फरक आहे की 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान आणि दुसरी जी संकल्पना आहे त्यामध्ये 1 ग्रॅम पाण्याचे तापमान म्हणजे 1 कॅलरी उष्णता आणि 1 किलो कॅलरी उष्णता या दोन संकल्पनेमधला हा मायनर फरक आहे. पहिल्या याच्यामध्ये किलो हा शब्द आणि दुसऱ्या याच्यामध्ये तो शब्द नाही. तर याप्रमाणे ही किलो कॅलरी उष्णता आणि 1 कॅलरी उष्णता या ठिकाणी आपल्या लक्षात आली असेल. पण मोठ्या प्रमाणात जर उष्णता मोजायची असेल तर ते मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरले जाते. आता 1 किलो कॅलरी म्हणजे नेमके काय,
जसं मी तुम्हाला जर विचारलं की बाबा 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, तर तुम्ही सांगाल की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. म्हणजेच 1000 ला आपण कसं लिहू शकतो, 10⁻³ असं आपण लिहू शकतो. म्हणजेच ही जी उष्णता आहे, मोठ्या प्रमाणातील उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरलं जातं आणि 1 किलो कॅलरी म्हणजेच 10⁻³ कॅलरी होय. आता या ठिकाणी आपल्याला एक ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती ही की 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस तापमानापेक्षा वेगळ्या तापमानास तापविले तर 1 अंश सेल्सिअस तापमान वाढविण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता 1 किलो कॅलरी पेक्षा थोडी भिन्न राहील. म्हणून उष्मा एकक ठरविताना आपण 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस हाच विशिष्ट तापमान खंड निवडतो. म्हणजेच कॅलरी व जूल यांचा परस्पर संबंध आपण या सूत्राने दाखवतो. ते सूत्र असं की 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतरचा जो उपमुद्दा आहे तो परिचय शास्त्रज्ञांचा. त्यामध्ये जेम्स प्रेस्कॉट जूल यांच्याविषयी माहिती आपल्याला दिलेली आहे, परंतु यावर्षी हा जो टॉपिक आहे तो वगळण्यात आलेला आहे. अधिक अभ्यासासाठी किंवा आपल्या अभ्यासामध्ये भर पडावी म्हणून आपण त्याचं वाचन करू शकतो किंवा समजून घेऊ शकतो. तर याच्यानंतर आपला जो या प्रकरणामधला सेकंड लास्ट मुद्दा आहे, म्हणूया की शेवटचाच मुद्दा, तो म्हणजे विशिष्ट उष्माधारकता, दॅट इज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर यामध्ये आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. तर प्रयोगाची जी रचना आहे ती मी उजव्या बाजूला दाखवलेली आहे तुम्हाला. तर सुरुवातीला आपण नेमकं काय साहित्य लागतं आणि हा प्रयोग केल्यानंतर त्यामागील नेमकं तत्व काय आहे हे आपण बघूया. तर आपल्याला साहित्य लागणार आहे मेणाचा जाड थर असलेला ट्रे, लोखंड, तांबे व शिशे यांचे समान वस्तुमानाचे भरीव गोल. या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल लोखंड, तांबे आणि शिशे या 3 धातूंचे आपल्याला भरीव गोल या ठिकाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे बर्नर किंवा स्पिरिटचा दिवा आणि एक मोठं चंचुपात्र. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण 3 धातूंचे गोल या ठिकाणी घेतलेले आहेत, ते लोखंड, तांबे आणि शिशे. तर याच्यानंतर हा जो प्रयोग आहे तो या पद्धतीने करायचा आहे की 3ही गोल उकळत्या पाण्यात काही काळ ठेवायचे आपल्याला. म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी आपल्याला उकळवायला ठेवायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे जे आपण भरीव गोल मिळवलेले आहेत, तर ते भरीव गोल त्या उकळत्या पाण्यात आपल्याला थोड्या वेळाकरता ठेवायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर उकळत्या पाण्यातून हे 3ही गोल आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि 3ही गोळ्यांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमाना एवढेच असणार. सहजच आहे, कारण जेवढं पाणी उकळेल तेवढं हे भरीव गोलाचं तापमान म्हणजे थोडक्यात धातूचं तापमान त्या पाण्याच्या तापमान एवढंच असेल, म्हणजे 100 अंश सेल्सिअस एवढे ते असेल. आता हे भरीव गोल आपण काढले, उकळत्या पाण्यातून बाहेर काढले की ज्याचं तापमान 100 अंश सेल्सिअस आहे. तर हे भरीव गोल बाहेर काढल्यानंतर आपण जो मेणाचा जाड थर असलेला ट्रे तयार केलेला आहे, तर हे जे भरीव गोल आहेत, हे भरीव गोल आपल्याला कुठे ठेवायचे आहेत, तर लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवायचे आहेत. हा प्रयोगशाळेमध्ये करणं शक्य आहे. नक्कीच आपण शाळा सुरू झाल्यावरती करणारच आहे. तर हे आपण ज्या वेळेला या मेणाच्या जाड थरावर हे 3ही गोल ठेवले, तर आकृतीमध्ये दिसत असल्याप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला नेमकं काय होईल किंवा आपण कल्पना जरी केली की या ठिकाणी काय घडून येईल, तर ते सहजच आपल्या लक्षात येईल. काय होतं, जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल. यामध्ये लोखंड, तांबे आणि शिशे या 3ही धातूंपैकी जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल, आणि साहजिकच आहे की तो गोळा जर आपण त्या ट्रेवर ठेवला, मेणाचा जाड थर असलेल्या ट्रेवर जर आपण ठेवला, तर तो देखील त्या मेणाला जास्त उष्णता देईल आणि त्यामुळे काय होईल, मेण जास्त प्रमाणात वितळेल. आणि मग जेव्हा मेण जास्त प्रमाणात वितळेल त्यावेळेला
सहजच आहे की गोळा मेणामध्ये खोलवर जाईल. मग यामध्ये आकृतीत आपण दाखवलेलं आहे की या कृतीत कोणता धातू जास्तीत जास्त उष्णता शोषून घेतो, तर तो आहे लोखंड. मग लोखंड हा धातू जर जास्त उष्णता शोषून घेत असेल तर या कृतीमध्ये लोखंडाचा गोळा काय होईल, मेणामध्ये जास्त खोलवर जातो. आकृतीमध्ये तुम्हाला तो इतर दोन धातूपेक्षा जास्त खोलावर गेलेला दिसत असेल. आणि त्याच्यानंतर आहे शिशे. तर शिशाचा जो गोळा आहे मेणामध्ये सर्वात कमी खोल जातो. म्हणजेच काय, तर शिशे या धातूचा जो गोळा आहे तो कमी उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळे तो सर्वात कमी खोल जातो. क्रमांक 3 म्हणजे अगदी जो उजव्या बाजूला जो फोटो आहे त्याच्यावरती तुम्हाला दिसत असेल शिशे. तर शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जातो आणि जो मधला धातू आहे तांब्याचा गोळा त्या दोहोंच्या दरम्यान त्या मेणामध्ये बुडालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर या पद्धतीने हा प्रयोग जर आपण केला तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की तांब्याचा गोळा दोहोंच्या दरम्यान त्या मेणामध्ये बुडालेला दिसून येतो. आता हा प्रयोग केला आपण, ते यावरून काय दिसून येतं की तापमान सारख्या प्रमाणात वाढवण्यासाठी तीनही गोळ्यांनी उकळत्या पाण्यातून शोषलेली उष्णता ही समान असेल का, तर ही शोषलेली उष्णता समान नसणार, तर ही उष्णता भिन्न आहे. म्हणजेच काय, तर उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म या ठिकाणी वेगळा आहे. लगेच लक्षात आलं असेल आपल्या. आणि म्हणून या गुणधर्मास विशिष्ट उष्माधारकता म्हणतात. दॅट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता पदार्थाची विशिष्ट, तर पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता, विशिष्ट उष्माधारकता या चिन्हाने दर्शवतात. त्याचं जे एसआय पद्धतीतील एसआय ते आहे जूल किलोग्रॅम अंश सेकंद पद्धतीतील एकक आहे ते आहे कॅलरी प्रति ग्राम अंश सेल्सिअस. तर या एककामध्ये विशिष्ट उष्माधारकता आपण मोजू शकतो. आता थोडक्यात या ठिकाणी आता असं पाहिलं होतं की प्रत्येक पदार्थाची जी विशिष्ट उष्माधारकता आहे ती वेगळी असते, बरोबर. तर आता उष्माधारकता असते. ओके. तर या ठिकाणी जवळपास 8 पदार्थ तुमच्या समोर मी प्रेझेंट केले आहे. तो एक तक्ता आपण बघूया. पहिला पदार्थ आहे पाणी. आता या ठिकाणी जी उष्माधारकता आहे ती कॅलरी प्रति ग्राम अंश सेल्सिअस मध्ये मोजलेली आहे. मग पाण्याची जी उष्माधारकता, विशिष्ट उष्माधारकता आहे ती आहे 1.0 आणि पॅराफिन हा जो पदार्थ आहे त्याची उष्माधारकता आहे 0.54, रॉकेल 0.52, ॲल्युमिनियम 0.215, लोखंड 0.110, तांबे 0.095, चांदी 0.056 आणि शेवटचा जो धातू आहे पारा, याची विशिष्ट उष्माधारकता आहे 0.033. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक पदार्थाची जी विशिष्ट उष्माधारकता आहे ही समान असत नाही. ती प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगळी असते. तर या संदर्भातच एक सूत्र या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे की बाबा पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजेच काय, स्मॉल सी, व पदार्थाचे वस्तुमान स्मॉल एम असल्यास व पदार्थाचे तापमान त्रिकोण T अंश सेल्सिअसने वाढविल्यास त्या पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता आपल्याला पुढील सूत्राने काढता येईल. म्हणजेच एखाद्या पदार्थाने शोषून घेतलेली जी उष्णता आहे ही आपल्याला जर काढायची असेल तर या ठिकाणी हे सूत्र वापरलं जातं. आता या सूत्राच्या सहाय्याने आपण नंतर उदाहरण देखील बघणार आहोत. तर ते सूत्र असं आहे की M गुणिले C गुणिले त्रिकोण T
आणि या ठिकाणी हा जो त्रिकोण टी आहे हा त्रिकोण टी आपल्याला तापमानातील वाढ दर्शवतो. तसेच पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी पदार्थाचे वस्तुमान एम असल्यास व पदार्थाचे तापमान त्रिकोण टी अंश सेल्सिअसने कमी केल्यास त्या पदार्थाने गमावलेली उष्णता, म्हणजे दोन प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की गमावलेली उष्णता आणि शोषलेली उष्णता. तर ही गमावलेली जी उष्णता आहे ती या सूत्राने मिळते. पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर एम गुणिले सी गुणिले ट्रायंगल टी. पण या ठिकाणी ट्रायंगल टीचा अर्थ सहजच आहे की तापमानातील घट म्हणजेच उष्णता या ठिकाणी त्यांनी गमावलेली आहे. ठीक आहे. तर याप्रमाणे हे दोन सूत्र उष्णता गमावणे आणि उष्णता शोषून घेणे हे आपण पाहिलेली आहेत. आता पुढचा जो एक महत्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे प्रत्येक पदार्थामध्ये उष्णतेची देवाणघेवाण कशी होते. तर त्यासाठी एक उष्णतारोधक पदार्थाची पेटी आपल्याला घ्यायची आहे. ती तुमच्या समोर मी प्रेझेंट केलेली आहे. त्यामध्ये उष्ण वस्तू आहे आणि दुसरी एक थंड वस्तू आहे. तर या ठिकाणी काय होतं, उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास काय होईल, सहजच आहे उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. सहज आहे, म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही वस्तूचं तापमान समान होईपर्यंत या ठिकाणी हा जो चेंज आहे तो घडत राहतो. मग काय होतं या प्रक्रियेमध्ये, गरम वस्तू जी आहे उष्ण वस्तू जी आहे ती वस्तू त्याची उष्णता गमावते. तर त्याच्या उलट जी थंड वस्तू आहे ही थंड वस्तू काय करते, उष्णतेचं ग्रहण करते. ओके. तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात आली असेल आपल्या की उष्ण वस्तू जी आहे ती त्याची उष्णता गमावून जाते, तर थंड वस्तू जी आहे ही उष्णता ग्रहण करते. मग काय होतं, या दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत जर ही प्रक्रिया घडत असेल, म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास, वातावरणापासून वेगळी करणं म्हणजे या ठिकाणी जी आकृती दाखवलेली आहे त्यांना मग उष्णतारोधक एक पेटी तयार करणं आणि त्या पेटीमध्ये ही वस्तू ठेवणं. तर काय होईल, ही उष्णतारोधक म्हणजे काय, त्याला म्हणूया आपण की त्यामध्ये कुठूनही उष्णता आतमध्ये शिरणार नाही असा हा एक सेट या ठिकाणी आपल्याला तयार करावा लागेल. तर काय होईल, उष्णतारोधक पेटीत जर आपण ह्या वस्तू ठेवल्या तर पेटीत बाहेरून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. मग अशा स्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला एक उष्णतेची देवाणघेवाण होताना उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे आणि थंड वस्तूकडून उष्ण वस्तूकडे ही देवाणघेवाण होत असताना या ठिकाणी एक तत्व आपल्याला मिळतं आणि ते तत्व असं या ठिकाणी खाली मी दाखवलेलं आहे बघा. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता. सहज म्हणजे जी वस्तू उष्ण आहे त्या उष्ण वस्तूमधून जी उष्णता गमावली जाते ती आता आपण पाहिलं की ती उष्णता कुठे ग्रहण केली जाते, थंड वस्तूमध्ये. म्हणजे याला उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. की उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता, आणि या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व असे म्हटले जाते. तर हे तत्व या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल. आता पुढील जो उपमुद्दा आहे या प्रकरणामधला आणि शेवटचा तो आहे विशिष्ट उष्माधारकतेचे मापन, म्हणजेच मिश्रण पद्धती व कॅलरी मापी. आता कॅलरी मापी संदर्भात मागील इयत्तांमध्ये आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे. तर या कॅलरी मापीवर आधारित आपल्याला विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने कसे केले जाते ते आता आपण बघूया. आता आपण पाहिलं की उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता नेमकी कशा पद्धतीने काम करते. तर आपल्याला या ठिकाणी एखाद्या पदार्थाची जर विशिष्ट उष्माधारकता मापन करायची असेल तर ती मिश्रण पद्धतीने करता येते आणि यासाठी आपल्याला उपयोग करायचा आहे कॅलरी मापीचा. तर कॅलरी मापी हे नेमकं काय आहे, आता याच्या तपशिलात मी जाणार नाही कारण हे मागील इयत्तांमध्ये झालेलं आहे आणि तुम्हाला जर ते माहिती करून घ्यायचं असेल तर विज्ञानचं पुस्तक ओपन करून तिथे मग करू शकता. तर काय, उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात टाकला असता काय होईल,
उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते आणि स्थायू पदार्थ, पाणी व कॅलरी मापी यांचे तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थानांतरणाची क्रिया या ठिकाणी चालू राहते. म्हणजे त्या ठिकाणी ते एक स्थायू पदार्थ, पाणी आणि कॅलरी मापी या तिन्हीचं जे टेम्परेचर आहे हे किंवा हीट आहे, ही हीट त्या ठिकाणी जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया त्या कॅलरी मापीमध्ये चालू राहते. म्हणजेच काय, उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता या ठिकाणी वर दिले बघा, बरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता आणि दुसरं कॅलरी मापीमध्ये असणारं जे पाणी आहे त्या पाण्याने ग्रहण केलेली उष्णता. यामध्ये काय आहे, स्थायूने गमावलेली जी उष्णता आहे त्यामध्ये आपण जो स्थायी पदार्थ ठेवला आहे ती कॅपिटल क्यू ने दर्शवली जाते आणि त्याचं सूत्र असं आहे, स्थायूचे वस्तुमान, जी वस्तू आपण त्या कॅलरी मापीमध्ये ठेवली त्या स्थायूचं वस्तुमान गुणिले स्थायूची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील घट. तर ही जी स्थायूने गमावलेली उष्णता आहे ही कॅपिटल क्यू ने या ठिकाणी दर्शवली जाते. त्याच्याच नंतर पाण्याने ग्रहण केलेली उष्णता, म्हणजे स्थायू पदार्थातून उष्णतेचं स्थानांतरण झालं तर ते कोण शोषून घेणार किंवा त्याचं ग्रहण कोण करेल, तर पाणी. तर मग पाण्याने ग्रहण केलेली जी उष्णता आहे ती कॅपिटल Q1 ने दर्शवली जाते. मग त्याचं पण सूत्र, जसं स्थायूचं वस्तुमान तसं पाण्याचं वस्तुमान आणि त्याच्यासोबतच पाण्याची विशिष्ट उष्माधारकता. आणि या ठिकाणी स्थायूमध्ये फक्त एक फरक आहे की तापमानामध्ये घट होते, पण या पाण्यामध्ये काय होईल तर तापमानातील वाढ होईल. म्हणजे सूत्र असं तयार होईल की पाण्याचे वस्तुमान गुणिले पाण्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ कॅलरी मापीने, अर्थात कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता म्हणजेच Q2. तर कॅलरी मापीने ग्रहण केलेली जी उष्णता आहे ती Q2. त्याचं सूत्र असं की कॅलरी मापीचे वस्तुमान आणि त्या कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता आणि त्या कॅलरी मापीमध्ये द्रव आहे त्यामध्ये झालेल्या तापमानाची वाढ. तर एकंदरीत हे जे दोन्ही स्थायू पदार्थ आणि पाण्याने ग्रहण केलेली उष्णता, तर याला जर एकत्रित केलं तर त्याचं सूत्र खालील प्रमाणे या ठिकाणी तयार होईल. हे सूत्र असं, ठीक आहे. तर त्याचं सूत्र या पद्धतीने तयार होईल, Q1 बरोबर Q2 अधिक Q1, Q बरोबर Q2 अधिक Q1. हे पदार्थाची, कोणत्याही पदार्थाची जर विशिष्ट उष्माधारकता आपल्याला काढायची असेल तर त्याचं सूत्र असं होईल की Q बरोबर Q2 अधिक Q1. तर याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ही उष्णता काढता येते. ओके. आता जो आपल्याला भाग बघायचा आहे तो या प्रकरणामधला शेवटचा भाग आहे, तो म्हणजे सोडवलेली उदाहरणे. तर सोडवलेली उदाहरणे जी आहे त्यामध्ये 3 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. तर त्यामधील जो तिसरं उदाहरण आहे ते तिसरं उदाहरण या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे 25% अंतर्गत. यावर्षी त्या तिसऱ्या उदाहरणावर आधारित काहीही विचारलं जाणार नाही. तर थोडक्यात आपण लगेच बघूया. पहिलं उदाहरण, या ठिकाणी 5 किलोग्राम वस्तुमान असलेल्या पाण्याचं तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल. हे छोटंसं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला माहित आहे की वस्तुमान आपण स्मॉल m म्हणजेच मास MASS म्हणजेच m बरोबर 5 kg आणि C म्हणजे विशिष्ट उष्माधारकता जी आहे ती आहे त्या वस्तूची 1 किलो कॅलरी प्रति किलोग्राम अंश सेल्सिअस. आणि तापमानामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल आपण या ठिकाणी त्रिकोण T या लेटरने दर्शवतो. तो बदल आपण कसा काढणार की बाबा 100 मधून आपल्याला 20 वजा करावा लागेल, कारण त्या ठिकाणी तापमानामध्ये बदल झालेला आहे आणि तो 100 वजा 20 बरोबर किती, 80. आणि त्यानंतर द्यावी लागणारी जी उष्णता आहे ती आता आपल्याला काढायची आहे. तर द्यावी लागणारी उष्णता आहे वस्तुमान गुणिले, सुरुवातीला आपण ते सूत्र पाहिलं आता मागे, विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील बदल. आता या ठिकाणी वस्तुमान म्हणजे स्मॉल m, विशिष्ट उष्माधारकता स्मॉल c आणि तापमानात जो बदल झालेला आहे तो डेल्टा T किंवा त्रिकोण T. मग या ठिकाणी स्मॉल m आहे 5, c म्हणजेच विशिष्ट उष्माधारकता आहे 1 आणि या ठिकाणी जे तापमानातील बदल आहे तो दाखवलेला आहे आपल्याला 80. तर या तिन्हीचा जर आपण गुणाकार केला, 5 1 5 आणि
5 × 80 जर आपण केलं तर ते उत्तर आपलं येईल 400 किलो कॅलरी. तर याप्रमाणे आपल्याला जे विचारलेलं आहे की बाबा 100 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल, तर ती उष्णता असेल 400 किलो कॅलरी. म्हणजेच तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता बरोबर 400 किलो कॅलरी. तर याप्रमाणे हे पहिलं उदाहरण आणि नंतर आता आपण शेवटचं उदाहरण बघूया, क्रमांक 2. तर या ठिकाणी हे उदाहरण याप्रमाणे 100 ग्राम वस्तुमान असलेल्या तांब्याच्या गोळ्याला 100 अंश सेल्सिअस पर्यंत उष्णता देऊन 195 ग्राम वस्तुमान व 100 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मापीतील पाण्यात सोडला. कॅलरी मापीचे वस्तुमान 50 ग्रॅम असल्यास मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान किती होईल. या ठिकाणी आपल्याला त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता दिलेली आहे तांब्याची 0.1 कॅलरी प्रति ग्राम अंश सेल्सिअस. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी दिलेली जी माहिती आहे ती या ठिकाणी लिहावी लागेल. तर आपण ती लिहूया. दिलेली माहिती आहे पहिली, मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान 30 अंश सेल्सिअस आहे. आता या ठिकाणी तांब्याच्या गोळ्याने गमावलेली जी उष्णता आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ती आपण कॅपिटल क्यू सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे. तर त्या तांब्याच्या गोळ्याचे वस्तुमान या ठिकाणी खाली दिले आहे 100 वर दिल्याप्रमाणे, गुणिले गोळ्याची विशिष्ट उष्माधारकता या ठिकाणी दिली आहे बघा 0.1 आणि तापमानामध्ये जो घट झालेला आहे, जी घट झालेली आहे ती घट 100 मधून वजा टी. आता त्याच्यानंतर दुसरं जे आहे पाण्याला मिळालेली उष्णता, म्हणजे तांब्याच्या गोळ्यामधील जी उष्णता आहे पाणी ग्रहण करेल आणि पाण्याने ग्रहण केलेली जी उष्णता आहे ती आपण अगदी आता पाहिल्याप्रमाणे Q1. मग ते Q1 बरोबर काय, वरील प्रमाणेच पाण्याचे वस्तुमान गुणिले पाण्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ. या ठिकाणी वाढ होणार कारण पाण्याने ती उष्णता ग्रहण केलेली आहे. तर पाण्याचे वस्तुमान वरती दिले आहे 195 आणि त्यानंतर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता 1 आणि तापमानातील जी झालेली वाढ आहे ती आपल्याला T-20 या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि तिसरे जो भाग आहे या ठिकाणी कॅलरी मापीला मिळालेली उष्णता. तर कॅलरी मापीला मिळालेली उष्णता आपण कन्सिडर केली Q2. तर पहिलं आपल्याला घ्यावं लागेल कॅलरी मापीचे वस्तुमान, दुसरं घ्यावं लागेल कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता आणि तिसरं घ्यावं लागेल तापमानातील वाढ. तर कॅलरी मापीचे वस्तुमान किती आहे 50 आणि त्याची विशिष्ट उष्माधारकता किती आहे 0.1 आणि तापमानात झालेली वाढ T-20. तर आता या ठिकाणी Q बरोबर Q1 अधिक Q2 हे तिन्ही आपल्याला एकत्र करावं लागेल. तर आपण ते करूया. तर Q बरोबर काय आहे, वर दिल्याप्रमाणे पहिलं आपण ही जी Q आहे त्याची किंमत आता आपण खाली घेऊया. तर Q ची किंमत या ठिकाणी आपण टाकलेली आहे बघा 100 गुणिले 0.1 गुणिले 100 वजा टी. वरील किमती जशाला तशी आपण खाली घेतल्या आणि या ठिकाणी Q1 प्लस Q2 या दोन्हीच्या किमती आपण टाकल्या. तर नंतर पुढे काय होईल, आता दुसरी जी स्टेप आहे ही या ठिकाणी ही कशी आली ते आता बघूया. या ठिकाणी काय होईल, पहिली डाव्या बाजूला बरोबरच्या डाव्या बाजूला असणारे जे नंबर्स आहेत त्यामध्ये 100 गुणिले 0.1 त्याचं उत्तर येईल 10 या ठिकाणी दिलंय तुम्हाला आणि 100 वजा टी जशाला तसे खाली घेणार आपण. त्याच्यानंतर 195 गुणिले 1 जशाला तसे येतील 195 एके 195 आणि टी वजा 20 खाली जशाला तसे. परत पुढे 50 गुणिले 0.1 म्हणजेच किती येईल त्याचं उत्तर 5.0 म्हणजेच 5 आणि नंतर टी वजा 20 जशाला तसे खाली आपण घेणार. आता या ठिकाणी आपल्याला अगोदर कंस सोडवावा लागेल, पूर्ण करावा लागेल. मग आपण काय करूया, इथे बघा या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला 10 कंसात 100 वजा टी म्हणजेच आपण या 10 ने जर 100 ला गुणलं किंवा गुणाकार केला तर ते येईल 1000 म्हणजेच 1000 आणि वजा घेतलेलं आहे आणि 195 अधिक 5 किती होईल 200. आणि नंतर आपल्याला पुढे ही प्रक्रिया करायची आहे की नंतर उत्तर जे आले ते आहे 210 टी बरोबर 5000. तर हे कसं येणार, तर आपण जर
येईल 20 गुणिले 200 म्हणजेच आपलं उत्तर येईल ते 4000 वजा 4000 या ठिकाणी म्हणजेच 1000 अधिक 4000 होईल 5000 आणि नंतर हे वजा 10t जर आपण उजव्या बाजूला घेतले आणि याच्यात मिळवले वजाचे अधिक होतील आणि वजा 10t म्हणजेच उत्तर येईल 210t. ठीक आहे. तर याप्रमाणे हे 210t बरोबर 5000 आणि आपण जर या ठिकाणी भागाकार केला t बरोबर 5000 भागिले 210t या ठिकाणी मी करून दाखवत नाही ते, पण तुम्ही समजून घ्या की ते नेमकं कसं येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण भागाकार केला 5000 भागिले 210 तर आपल्या मिश्रणाचे जे तापमान आहे त्याचं ते तापमान येईल टी बरोबर 23.80 अंश सेल्सिअस. म्हणजेच या ठिकाणी जे आपल्याला विचारलेलं आहे की जास्तीत जास्त तापमान त्या मिश्रणाचे किती होईल, तर ते होईल मिश्रणाचे तापमान 23.80 अंश सेल्सिअस. तर याप्रमाणे हे उदाहरण या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. हा या प्रकरणामधील शेवटचा भाग. आता पुढे एक तुम्हाला दिलेला आहे संदर्भासाठी पुस्तक माझे मित्र. अधिक माहितीसाठी आपण या लिंकवर जाऊन किंवा हे पुस्तक आपण नेटवरून देखील सर्च केलं तर हे पुस्तक आपल्याला मिळतील. म्हणजे त्यामध्ये उष्णते संदर्भात आपल्याला अधिकचा अभ्यास दिलेला आहे. तर या ठिकाणी हे प्रकरण उष्णता हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे. पुढील वेळी आपण जेव्हा येऊ त्यावेळेला पुढील जो अभ्यास आहे ते आपण बघणार आहोत. प्रकरण क्रमांक 6 प्रकाशाचे अपवर्तन. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हा